How I did फुटाणे at home. Come, let's share with you. इथे मी भाजीसाठी जो हरभरा आपण आणलेला असतो तोच हरभरा मी इथे घेतला होता. स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकलं होतं आणि छान असं मिक्स केलं होतं. सगळ्या हरभऱ्यांना तेल लागेल अशा पद्धतीने. गॅसवरती कढई ठेवली, लोखंडाचीच घेतली होती मी शक्यतो, कारण त्याने काय होतं लवकर तापते आणि जास्त टेम्परेचर वगैरे व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये. सो गॅसवरती कढई ठेवली. आता मला माहिती आहे हरभरे हे वेगळे पण असतात, पण मी ना मला भेटेल ते मी हरभऱ्याचं ते ट्राय करत असते आणि मी शक्यतो आम्ही घरच्या घरीच फुटाणे हे खात असतो. असो कढई तापल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं. जर तुमच्याकडे रेती असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता, पण मिठामध्ये केल्याने काय होतं खूप छान सॉल्टी असे आपले फुटाणे असे बनतात. आता तुम्ही ना याला सातत्याने हलवत राहा. जे आपण ग्रीस केलेले आहे तेलामध्ये थोडेसे टाकायचे आणि सातत्याने याला हलवत राहायचे. जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत हलवत राहायचे आणि एकदा का ते फुटले तर लगेचच आपल्याला झाराच्या थ्रू ताटामध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून जळणार नाही. तर झारा जर घेतला तर उत्तम पद्धतीने तुम्हाला ते काढता येऊ शकतात, म्हणजे जेणेकरून ते एक्स्ट्रा मीठ पण येणार नाही त्याच्यामध्ये. आता तुम्ही ना मार्केटमधले आणि घरचे खाऊन बघा काय फरक जाणवतो. तर मी पण एकदा खाल्ल्यापासून आहे ना मला घरचेच जास्त आवडायला लागले आणि मी घरच्या घरीच करत असते. भलेही ते जास्त